मॅडमनी सांभाळलं. आधी मी आलो, नंतर मॅडम आली. हो कोणी लोक जर आले तर आम्हाला बरं वाटतं सगळ्या मुलांना. आता आम्ही बरेच वर्ष जातो आहे, आम्ही कधी आधी व्हिडिओज केले नाहीत, बट आता आदितीच्या बड्डेमुळे हा व्हिडिओ पहिल्यांदा बनवतो असं काहीतरी, म्हणजे आपण काहीतरी करतो आणि ते दाखवावं. हे हा झोन नाहीये. विंडो होता पामे आपल्याला, येऊन थांबला नाही. अरे येऊन थांबला नाही आणि सांगतोय थांबलाय. चल चल चल. मी माझंच व्हिडिओ काढते. कोण दाखवते तो व्हिडिओ कॉल का? हो कोण आहे? लवकर आले. मी श्रीपाद. आम्ही लवकर येऊन बसलो आणि तुम्ही लेट आले. हाय मस्त कुर्ता बिर्ता मस्त कुर्ता. हो 9चा टायमिंग होता. आणि आपल्या वेळेस कधी लवकर येत नाही. आपल्या वेळेस 1-1 तास उशिरा. 1-1 तास नाही, कधी कधी येतच नाही. हा आणि किती वेळ बापरे. हे किती वेळ आहे? म्हणजे आधी घेऊन पाहुणचार तुमच्यावर करून बसलेला आहे. कसं आहे श्रीपाद कळत असेल तुम्हाला हे कसं श्रीपाद कसं काय कसं हा श्रीपाद हा? बोलतच नाही की आता श्रीपाद शब्दच नाही. मला आजचा कॉन्टॅक्ट सांगितलं. तुम्ही येणार आणि तिला नाही बोलणार. कुणाला बोलवायचं होतं परमेश्वर? अजून 1 तास नाही रे, तरी टाइमवर आला रे तोच तुमच्या आधी आला. अरे तू बोलवलंय म्हणून तो टायमिंग वर आहे. आम्ही बोलवलं असतं 9 ते 10 आला असता तो. नाही तो आला नसता. हा आलाच नसता तो. कळलं का? चला. सो परमेश्वरला काहीतरी सुचले आता, त्याला गाडीत काहीतरी एक इनोव्हेटिव्ह करायचंय. परमेश्वरचा आपला यूट्यूब चॅनल आधीपासूनच आहे, त्याचे 400+ सबस्क्रायबर्स आहेत, पण मध्यंतरी त्यानं बंद केलं. सो ही इज कमिंग बॅक गाईज. सपोर्ट करा त्याच्याही चॅनलला. यस. आणि आता नवीन आता असं ड्रायव्हरचेच असतील सहसा, कस्टमर आणि ड्रायव्हर सुरुवातीला सांगू नको रे, त्यांना बघून दे पहिले. तर आता आम्ही निघालोय. कुठे निघालो काय हे तुम्हाला पुढे जाऊन कळेलच. त्याच्या आधी आता परमेश्वरचं जसं ब्लॉगिंग चालू होतं तसं त्यानं आता ब्लॉगिंग चालू केलेलं आहे. कॅमेरा सेटअप लावलेला आहे आणि लई चीट करतो. कस्टमर म्हणून आहे ना आपलेच मित्र बसवले आणि ब्लॉगिंग चालू आहे त्याला. पण ठीक आहे आता हां सुरुवातीला 2-3 व्हिडिओ असे कर, स्वतःचा कॉन्फिडन्स ग्रो अप कर आणि मग आपण नवीन कस्टमर बघतो. सो लेट्स सी पामे कसा ट्राय आउट. येस पामे रेडी. नाही नवीन चालू केलंय ब्लॉग. ऍक्च्युली मला एक कॉम्प्लिमेंट द्यायची होती. तुमच्या आवाजात असा जरा आहे, सो त्यामुळे असं हो ना सर. ओळखलं नाहीस ना तू? नाही ओळखलं नाहीस ना? हां नाही ओळखलंच नाही. हा तू देतोस सगळ्यांना त्यांना. दिवाळी सप्टेंबरपासून चालू होते. अगरबत्ती, मेणबत्ती, पंती, दिवाळीला मी सगळे करतो. नाश्ता पण कोणी घेऊन जाते. आत्ताही घेऊन. ते लोक असते काय हां घेऊन जाते. दिवाळीला पंती, अगरबत्ती 22 लाख वाटत. काय काय दिवाळीला पंती आणि अगरबत्ती 22 लाख वाटत गेली. 22 लाख.
इकडे पण इकडे लय लय हसते ना या. या. हा? काय 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 कर 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 ये 8 वाजता हे कसं आहे कुठं आहे ये चलो बाय बाय हिला घेऊन जायचं हिला उलटा आहे पण इसको लेके जायचं इसको उड उड तू येतेस का फिरायला हा चल 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 थँक्यू सो मच सगळ्यांना खूप छान वाटलं मला तुमच्या इथे येऊन. तुम्ही सगळे खूप जास्त भारी आहात खूप भारी आहात जगात भारी आहेत तुम्ही सगळे आम्ही परत परत येऊ तुम्हाला भेटायला. चलो परत येतो आता ह्याच्या बड्डेला ह्या सरांच्या बड्डेला माझ्या बड्डेला फक्त बड्डे कधी येऊ कधी येऊ कधी येऊ तिचं ऐकून सांगतीस हा होय बाय मस्त डान्स करतोय आम्ही भुगाव होतो भुगावनंतर तिथे होतं चाललं राहिला तिथे 5 वर्षे राहिली तिथे स्वतःचं नव्हतं आपलं 26,000 भाडं होतं पहिलं तर तिथं पत्राचं शेड होतं एकच होतं ते झोपायचं खायचं तिथं राहायचं एकच शेड बनायचं मुलं सगळं तिथं राहायचं म्हणजे मग ते आपलं अगरबत्ती आणि पद्धती त्याच्यामुळं आपली 1 लाख वॉटर गेली तिकडं आम्ही रोडात जागा बघितली मॅडमनी आणि 3 मधली झाली म्हणजे स्वतःचं झालं आमचं म्हणजे 3 मधली शेवट ट्रेसी एवढं पूर्ण झालं आधी त्याच्या पाठीमागं परत मोठी जागा झाली त्याच्या पाठीमागं मोठी जागा झाली मग राहायला बिला सगळे संध्याकाळी आपल्या व्यक्तीचं जेवण येते 4 वाजता दुरी येतं सकाळी आपल्या इथं दुपारी आपल्या इथं करतो दिवस 4:30ला 10:30ला शाळा भरती नंतर औंधला जातो औंधला तुझ्या घरी ऑर्डर घेऊ शकते कंपनीत ऑफिसमध्ये घेऊ शकता ऑर्डर तुम्ही हे सगळं तुम्ही घेऊ शकता ऑर्डर सांगू शकता लोकांना तिकडे काढला कुठं काढला होता? तिकडे बाहेर जेवायला गेलतो बारीक आहेस आहे तू हा मॅडमचा मुलगा आहे हो रे बारीक आहेस तू पहिलं बारीक होतो आता आता कसा वाटला मस्त खाऊन पिऊन तर आता आदितीच्या बड्डेचं सेलिब्रेशन झालेलं आहे कसं वाटलं काय इथं आल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळतो मीन्स तुम्ही आयुष्यात किती काही करा आपल्याला दुःख हे असतं पण इथं आलं ना हे कळतं की आपलं दुःख काहीच नाही म्हणजे आपल्याला खायला प्यायला राहायला कपडे बिपडे फिरायला करायला सगळं मिळतं घरी का नाही जात तू घरी काढणार येते काही पोरं हे साधे नको बस हां काय काही पोरं शाळेत जाते काही पोरं मुंबईला कामाला गेली त्याच्यामुळे म्हणलं मी मॅडमकडे जातो लहान होते तेव्हा मॅडमनी सांभाळलं आधी मी आलो नंतर मॅडम आली हो मग आम्ही मॅडम बरोबर आम्ही जागा बघितली चालू केलं मग घरचे येतात का तुला भेटाय नाही मीच नको म्हटलं यायला येऊच नका तुम्ही इथंच बरं वाटतं तुझ्या बरोबर खेळायला आणि अजून काय काय करतो तू खेळायला पण बाहेर जातोस ना मुंबईला ते गुजरातला परत याला पंजाबला फाउंडेशनला इमानी गेलो ओय शपथ विमानाने वा मस्त असंच चांगलं खेळत राहा हां सध्या आणि तू काय सांगशील इथं लोकांनी यावं का नाही तुम्हाला कसा आनंद होतो का काय कोणी लोक जर आले तर आम्हाला बरं वाटतं सगळ्या मुलांना हां लोक आलं बरं वाटतं सगळ्यांना कोणी असं तुम्ही गॅस बीस आली हां. काही आलं सगळ्यांना बरं वाटतं
कॉलेजची कंपनी येते आहे, शाळा येते, नॉर्मल शाळा पण येते, 4-4 बस येते, डान्स करते, चित्र काढते आहे, सगळं करते. म्हणजे मजा येते तुम्हाला. मजा येते. हा किंवा 3 बस आलते आहे, सगळं डान्स बीत केलं, गाणं म्हणून दाखवलं त्यांनी. वा. अनिकेत सेवाभाव संस्था भोगावपासून अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. सो तुम्हाला सेलिब्रेशन करायचं असेल, तुम्हाला येऊन ह्यांना भेटायचं असेल तर मला DM करा, मला मेसेज करा. त्यांना फोन करून यावं लागतं, त्यांचे स्लॉट्स बुक असतात. पण इथं आलात ना तुम्ही की तुम्हाला एक वेगळाच आनंद नक्की मिळेल आणि ती फिलिंग मी तुम्हाला शब्दातही नाही सांगू शकत. मीन्स तुम्ही यांच्यासाठी काय घेऊन यायचं आहे का तर अजिबात नाही. तुम्ही यांच्यासाठी आलात हे यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कुणीतरी आपल्याला भेटायला आलं ना, हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. अहो तुम्ही फक्त गेटमधनं आत या, एक जण लगेच पळत तुमचं स्वागत करायला असतो, जो म्हणजे आमचा सुनील. हा ये इकडे. सो तुम्ही गेटमधनं आत आला ना की हा सुनील लगेच तुमचं स्वागत करायला तयार असतो. जसं म्हणतो सुनील, स्वागतम नमस्ते. हा चेहऱ्यावरचा आनंद बघायला आहे ना तुम्हाला इथंच यावं लागेल. आणि काही अपेक्षा नसते त्यांची आपल्याकडे, काय ना, फक्त कोणीतरी त्यांना भेटायला यावं हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यांच्याबरोबर डान्स करा, त्यांच्याबरोबर खेळा आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तुमच्या चेहऱ्यावर आनंद येईल. तुम्हाला जे काय वाटतं ना आपल्याच आयुष्यात एवढं मोठं दुःख आहे हे काही वाटणार नाही तुम्हाला. असं नाही. चला येऊ, बाय बाय. हे कधीपासून केलं आहे? अच्छा, 23ची शेवटी. मग तिथे कसं काय? भाड्याचं शेड होतं पत्र्याचं आणि 8-9 वर्ष भाडपातल्या शेडमध्ये होतो. पाणी यायचं, सगळं यायचं, लय हलका धान्य वर्षी 8 काढले तेव्हा हे दिसतंय नव्हता. पण माझी तालीम आहे, परमेश्वरचं काम आहे. आदिती थोडीशी मूड ऑफ आहे, तिला लवकर निघावं लागलं. बट आत्ता निघताना तिथल्या जे हँडल करतात हे सगळं त्या एका व्यक्तीनं चालू केलं. तर 2017 साली त्यांचा मुलगा स्पेशल चाइल्ड आहे. सो त्यांनी त्या दरम्यान घर सोडलं. नंतर त्यांनी त्याच्यासाठी घर सोडलं. नंतर 2 वर्ष जॉब केला. या स्पेशल चाइल्डचं त्यांनी शिक्षण घेतलं पूर्ण आणि मग स्वतः एक भूगावमध्ये रेंटवर घेऊन एक संस्था चालवायला सुरू केली. आज त्या संस्थेचं एक मोठी बिल्डिंग तयार झाली. मीन्स ते सांगत होतं की तिथं पत्र्याचं शेड होतं, त्यात पाणी येत होतं, मुलांचे हाल. त्यांनी फक्त 72 दिवस काढलेले आहेत. पण आज बरेच कंपनीवाले आहेत, मोठे मोठे माणसं आहेत जे त्यांना डोनेट करतात आणि आज ती 1.2 CRची बिल्डिंग उभी केली. आणि शेजारीच अजून त्यांचं मोठं बांधकाम चालू आहे, ज्यात ते 50 पुढची माणसं ठेवणार आहेत किंवा 50 पुढची स्पेशल चाइल्ड्स ठेवणार आहेत. पण ते एवढं सगळं आहे, पण जाता जाता त्यांनी एक वाक्य भारी बोललं की पैसे देणारी खूप आहेत पण ह्यांच्यासोबत सेलिब्रेट करणारी खूप कमी आहेत. मीन्स पैसे देतात आहेत मान्य, ते डोनेट करतात, सगळं चांगलं करतात आहेत. बट आपल्यासारखे जे आपण फायनान्शियली नाही तेवढं करू शकत तर आपण त्यांना जाऊन फक्त भेटू तर शकतोच ना. महिन्यातून एकदाच्या होईना त्यांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळं आनंद आणू शकतो ना. आणि काय भारी फिलिंग आहे माहिती आहे ही, हे फक्त तुम्हाला आहे ना तिथं जाऊन कळणार आहे. आता आम्ही बरेच वर्ष जातो आहे, आम्ही कधी आधी व्हिडिओज केले नाहीत. बट आत्ता आदितीच्या बड्डेमुळं हा व्हिडिओ पहिल्यांदा बनवतो असं काहीतरी, म्हणजे आपण काहीतरी करतो आणि ते दाखवावं, हे हा झोन नाही आहे. बट ह्या मुलांसाठी आहे ना कोणीतरी येऊन आपल्याला भेटतंय ना आणि हे तुम्हाला कळावं की काय आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावर. आणि तुम्ही नेक्स्ट लेवल असता हो. म्हणजे आता तो एक्सपिरियन्स आदिती सांगेल. खरं तर आज तिचा पहिला एक्सपिरियन्स आहे हा सगळा. सो लेट्स सी आदिती काय म्हणते आणि तिला जसं वाटलं. सो आदिती, आयुष्यातला पहिला एक्सपिरियन्स आहे 23 वर्षानंतर. सो कसं वाटलं? काही इमॅजिन केलं होतंच गोष्टी आणि इथं आल्यानंतर? ॲक्च्युली खूप भारी म्हणजे मी मला ॲक्च्युअलमध्ये नाही आहेत शब्द की काय बोलावं, कसं बोलावं. पण सिरियसली खूप भारी वाटलं. म्हणजे मी हे सगळ्यात पहिलं तुझ्याच म्हणजे प्रफुल्लच्या स्टोरीवर पाहिलेलं की हे सगळं करतोय प्रफुल्ल, आणि तेव्हा तर खूप भारी वाटलेलं. आणि मागचे 2 वर्ष असं डोक्यात होतं की करावं पण ते नाही झालं. सो आता हा 2026चा जो माझा बड्डे तेव्हा ते झालं आहे,
स्पेशल वाटतच नाही. ती एवढी ॲक्टिव्ह आहेत, एवढी भारी मुलं आहेत. डान्स इतक्या ॲक्टिव्हिटी करतात ते वेगवेगळे, सायकलिंग किंवा गेम्स वगैरे खूप ॲक्टिव्ह आहेत. बोलायला पण खूप भारी आहेत. त्यांना खूप जास्त म्हणजे आपल्या नॉर्मल लोकांना जो सेन्स नाही आहे ना तो त्या मुलांना इतका सेन्स आहे ना की कसं वागावं कसं बोलावं. खूप सुंदर आहे. म्हणजे मी पण ॲक्च्युली तुम्हाला सांगून नाही कळणार. तुम्ही एकदा आलात आणि तुम्ही स्वतः फील केलं, एक्सपिरियन्स केलं तर तुम्हाला कळेल की किती छान आहे. ॲक्च्युली थोडासा टाईम काढून या ज्यांना खरंच यायचं आहे आणि असं काहीतरी ज्यांना वाटतंय की त्यांचा बड्डेच नाही, ज्यांना वाटतंय नॉर्मल छान गोष्टी व्हाव्या आयुष्यात, तर त्यांनी नक्की इथं वेळ काढून या. तुम्हाला प्रफुल्ल सांगेलच सगळं, ॲड्रेस डिटेल्स वगैरे. खरंच खूप छान आहे, खरंच खूप भारी आहे. प्लीज या. येस, सो येत राहा, एन्जॉय करत राहा आणि असंच प्रेम वाटत चला आणि प्रेम घेत चला. बाय बाय. येस सर, श्रीपत सर. येस, बाय बाय.